आजची सगळ्यात मोठी बातमी, विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा। कॉकरोच म्हणून ज्यांना हिणवलं गेलं त्यांनी सरकारला नमवलं। प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित तिपकेंसह सीजेपीने असा जल्लोष केला आहे। तर विद्यार्थ्यांसमोर अखेर मोदी सरकार झुकलं आणि 36 दिवसानंतर अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागलाय। धर्मेंद्र प्रधान यांनी एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलंय। मागच्या 10 दिवसांमधला घटनाक्रम पाहून माझं मन दुःखी झालंय। हा माझ्यासाठी व्यक्तिगत प्रतिष्ठेचा विषय नाही। भारताची युवा शक्तीच देशाची खरी ताकद आहे। देशाच्या युवा शक्तीला भ्रमाच्या चक्रामध्ये फसू देणार नाही हा माझा संकल्प आहे। जंतर मंतरवर आणि देशात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याचा राष्ट्रविरोधी शक्तींनी फायदा उठवू नये। देशाची एकता अखंड राहावी। भारतातल्या एकाही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर पेचात अडकू नये। विद्यार्थ्यांनी आपला वेळ शिक्षणावर खर्च करावा आणि करिअरवर लक्ष केंद्रित करावं याचा विचार करून मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवलाय, अशी पोस्ट धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर जल्लोष केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पहा। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया। क्या कहते थे, इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। इस्तीफा हो गया है लेकिन हमारी 2 और मांगे, 2 और मांगे। ऐसे ही नहीं जाएंगे, ऐसे नहीं जाएंगे। कॉकरोच है, एक बार घुसता है तो निकलता नहीं है कॉकरोच। Let me remind the government, there is still 2 demands outstanding. The first one, and most important one, anybody who has raised a finger on our students, beaten them, shot at them, has to be held accountable. People who've organized it, people who've implemented it, all have to be punished. And the final demand, that the Prime Minister of India, out of respect for the students of India, out of respect for the future of India, has to apologize to the students who were brutalized and attacked. आप सबको बहुत 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 बधाई। हमारे देश के युवाओं को, जेनजी को बहुत बधाई। बहुत खुशी की बात है, आप लोगों का संघर्ष रंग लाया। धर्मेंद्र प्रधान को अल्टीमेटली इस्तीफा देना पड़ा। ये पूरी डेमोक्रेसी की बहुत बड़ी जीत है। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस आणि शिंदेना तातडीने दिल्लीमध्ये बोलावण्यात आलेलं आहे। फडणवीस आणि शिंदे दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेणार आहेत। फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आलंय। फडणवीस आणि शिंदे दिल्लीत अमित शहांची भेट घेणार आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांना दिल्लीत शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर जे दिलं आहे त्यात समाधानी असावं असं फडणवीस म्हणाले की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते, कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात। मला ही शक्यता जास्त वाटते। जे दिलं आहे ते उत्तम आहे। आपल्याला माहिती आहे की आपण
असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी. फडणवीस दिल्लीत जाणार असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी वारंवार बोलून दाखवलं होतं. पहिलं मी थोडा विचार केला की आपण खरोखर ह्या सगळ्या थापा ऐकायला बसायचं का. पण नंतर मी हा पण विचार केला की मुख्यमंत्री महोदयांचं कदाचित शेवटचं अधिवेशन असेल, त्यानंतर ते केंद्रात जातील, तर थोडं बसूया, ऐकूया. त्यांचा ग्राउंड कनेक्ट हा तुटलेला आहे हे क्लिअरली कळतं. मला जे चित्र दिसतंय त्यानुसार विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला नेहमी दिसतात. सगळ्यांशी संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे. पुढच्या वर्षी दिल्लीत जाणं होईल नाही, मला महाराष्ट्रातच राहायचंय आणि मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार. दुसरीकडे पुढील एका महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय. या फेरबदलांचा राज्यातल्या राजकारणावर सुद्धा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय काय घडलं ते आपण पाहूया. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काय घडलं? धर्मेंद्र प्रधानांनी 2:18 राजीनामा दिला. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीप्कींना फोन आला. फोन आल्यानंतर दीप्की आणि सीजेपीनं जंतर मंतरवर जल्लोष केला. तर नागपुरात फडणवीसांना दिल्लीला येण्यासंदर्भात फोन आला. फडणवीसांना गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर फडणवीस तातडीनं दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदेंना सुद्धा दिल्लीला बोलवण्यात आलं. शिंदेही संध्याकाळी अमित शहांना भेटणार आहेत. दरम्यान फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होऊ शकतात असा दावा संजय राऊतांनी केलाय. कदाचित मला असंही वाटतंय की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत, अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. कारण केंद्रामध्ये जाण्यासंदर्भात सातत्याने चर्चा होत्या आणि आता योगायोगानं किंवा दुर्दैवानं फडणवीसांच्या HID मिनिस्ट्री रिकामी झाली आहे, तर देवेंद्र फडणवीस यांना तिथे संधी मिळू शकते. तर आज पहाटे फडणवीसांनी पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा केली. दिल्लीला जाण्याच्या प्रश्नावर फडणवीसांनी प्रतिक्रियाही दिली आहे. पांडुरंगाचा जर आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची संधी मिळाली किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर जे दिलं आहे ते उत्तम आहे. आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो, चित्त नेहमी समाधानी असू द्यावं. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. चित्त असू द्यावे समाधानी, तसं समाधानी आहे मी. आता सर्वांचं लक्ष संध्याकाळच्या बैठकांवर आहे. तर जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत. राज ठाकरे यांनी ही टीका केली. जेनझींनी सरकारला पूर्णपणे जमिनीवर आणलं असं राज ठाकरे म्हणाले. हुकुमशाही केल्यास तरुण चिरडून टाकतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. उद्याचा मार्च हा निघणारच असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्यात असं राज ठाकरे यांनी म्हटलं. तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे. याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. त्याच्यामध्ये दिप्कींचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. यापुढे या देशात आता आपण हुकुमशाही करू शकत नाही, आणू शकत नाही, हे ह्या एका घटनेने अधोरेखित झालेलं आहे. ज्या वेळेला हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेला हे तरुण त्याला चिरडून टाकल्याशिवाय राहणार नाही.
तर हीच भारताची ताकद असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. अमानुष लाठीमाराबद्दल सरकारने माफी मागावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. लाठीमाराचे आदेश कुणी दिले, चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांचं ट्विट आहे ते आपण पाहूया. हीच भारताची ताकद आहे. आता राजीनामा झाला आहे तेव्हा तरुणांवर केलेल्या अमानुष लाठीमाराबद्दल भाजप सरकारने माफी मागावी. त्या लाठीमाराचे आदेश कोणी दिले याची चौकशी व्हावी. सरकारच्या या क्रूरतेविरुद्ध आंदोलन करणाऱ्या भारतीयांवरील सर्व FIR मागे घेतले जावे. राजीनामा घ्या नाहीतर चर्चा करून म्हणणं ऐका असं मोदींना सांगितलं होतं असं शरद पवार यांनी म्हटलंय. लोकशाहीमध्ये संवादाची आवश्यकता असते असं मोदींना सांगितलं असं शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींची भेट घेतली होती. प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे. एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणण्यात यायचं ते ऐकून घेतलं पाहिजे. अभिजित तिपकेने त्याच्या वयाच्या मानाने मोठं आंदोलन उभारलं. अभिजित तिपकेंच्या आईनं ही प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित जवळ मनातली भीती व्यक्त केली होती असं तिपकेंच्या आईनं म्हटलंय. शब्दात मांडता येत नाही इतका आनंद झालेला आहे असं तिपकेंच्या आईनं म्हटलंय. आज खूप आनंद वाटायला लागला. खूप आनंद म्हणजे एवढा आनंद कधीच झाला नाही आम्हाला. एवढा आनंद झाला आज. खूप मोठा आनंद झाला. त्याच्या वयाच्या मानाने एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलं, त्याच्यात तो उतरला आणि त्याच्यात तो हे झाला, तो सक्सेस झाला त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे खूप आनंद झाला. आम्हाला तर भीती वाटत होती. मी त्याला कालही म्हटलं बाळा नसल होत ये म्हटलं ना, हे नको करू, विद्यार्थ्यांना फार लाठीचार ते झाला. तर नाही म्हणे मम्मी बघू दे हे 2-3 दिवस काय होतंय काही नाही. म्हटलं नको बाळा, म्हटलं मला आता भीती वाटायला लागली. म्हटलं कालच त्याच्याशी माझं बोलणं झालं होतं व्हिडिओ कॉलवर. आज खूप आनंद वाटायला लागला. एवढा आनंद वाटतंय की खूप आज शब्दातही नाही सांगता येते एवढा आनंद झालाय. लोकशाहीचा विजय शांतता संयमाचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया सोनम वांगचुक यांनी दिली आहे. सोनम वांगचुक यांचं ट्विट आहे ते आपण पाहूया काय म्हणतायत ते. हा लोकशाहीचा विजय आहे. थेट लोकशाही जी रस्त्यावरून साकारली आहे. हा शांतता संयम आणि चिकाटीचा विजय आहे. CJP आणि देशातील जेन्झी यांचं अभिनंदन असं ट्विट सोनम वांगचुक यांनी केलंय. तसेच भीती आणि भीतीची भीतीही झटकून टाकून देशाच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेल्या सर्व नागरिकांचे आभार असंही त्यांनी म्हटलंय. सरकार आणि CJPची बैठक अद्यापही सुरू आहे. सरकारच्या वतीने मंत्री JP नड्डा आणि मंत्री जितेंद्र सिंह हे उपस्थित आहेत. तर CJP कडनं प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे उपस्थित आहेत. त्यांच्यामध्ये अद्यापही ही चर्चा सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. या बैठकीमध्ये मधली जी माहिती आहे ती दिली जाईल. 2 मागण्या अशा आहेत CJPच्या ज्या अद्यापही सरकारकडनं त्यावर काही बोललं गेलं नाहीये. तर त्या संदर्भात ही चर्चा सुरू आहे.